नमस्कार, विदर्भ सिटी न्यूज मध्ये मी आपले स्वागत करत आहे। गोपालनगर राजेंद्र कॉलनीमध्ये वेश्यागृह पुन्हा सुरू झाले आहे का? पोलिसांच्या आश्रयाबद्दल की राजकीय आश्रयाबद्दल काही दिवसापूर्वी शहरातील फैजलपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिद्धश्री अपार्टमेंट मध्ये चालणारे वेश्यागृह पुणे शाखेचे अधिकारी संदीप चव्हाण यांनी मोठी कारवाई केली। त्या कारवाईनंतर परिसरात असा संदेश केला की बेकायदेशीर कारवाईविरुद्ध कडक कारवाई केली जाईल। पण त्याच सिद्धश्री अपार्टमेंट मध्ये वेश्यागृह पुन्हा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा अफवा पसरत आहे। स्थानिक परिसरातील आणि सूत्राच्या मते ही बेकायदेशीर कारवाया अधिक शिक्षेसह चालविली जात आहे का? सर्वात मोठा प्रश्न आहे की हा व्यवसाय कोणाच्या संशयाखाली पुन्हा सुरू झाला आहे? एखाद्या प्रभावशाली नेत्यातून आश्रय आहे का की पोलिसांच्या कथित आश्रयाखाली ही घडत आहे? त्याचबरोबर गोपालनगर राजेंद्र कॉलनी परिसरात उघडपणे वेश्यागृहे सुरू असल्याचा बेकायदेशीर समज येत आहे। स्थानिक रहिवासी म्हणणे आहे की दिवसाढवळ्या संशयास्पद हालचाली, बाहेरील लोकांची हालचाल आणि महिलांची गर्दी यावरून हे दिसून येते आहे की बेकायदेशीर कृती अधिकाऱ्यांच्या नजरेआड वाढत आहे। जर हे आरोप खरे असतील तर हे पोलिसांच्या कारवाईतील प्रश्नचिन्ह उपस्थित करतातच। शिवाय कारवाईनंतर ही माफिया किती निर्भय राहतात हे देखील दर्शवतात। पोलिसांच्या प्रश्नासह ही चर्चा केवळ अफवा म्हणून फेटाळून लावणार की सत्य उघड करण्यासाठी पुन्हा कठोर कारवाई करणार हे पाहणे बाकी आहे। जनतेच्या नजरात आता प्रश्नावर खिळल्या आहे। विदर्भ सिटी न्यूज, अमरावती।